जब मैं कानपुर देहात में पोस्टेड था एज एसडीएम, मुझे पता चला कि आर्टिफिशियल खोया बनाया जा रहा है। तो मैंने वहां पर रेड की और मैंने जिंदगी में पहली बार बिना दूध के खोया बनता हुआ देखा। वहां पर सिर्फ गर्म तेल था, उसमें उन्होंने निरमा वॉशिंग पाउडर डाला, बेकिंग सोडा डाला और चीनी डाली। इसको मिला करके वो खोया बना रहे थे और असली खोया जैसा वो बन रहा था। आपण पाहिलं की कानपूरचा अधिकारीच सांगतोय की मी पहिल्यांदा जो खवा बघितला तो बिना दुधाचा बनताना पाहिला। मित्रांनो, हे सुद्धा अख्ख्या भारतभर म्हणजे महाराष्ट्रात, पुण्यात, मुंबईसारख्या शहरात सुद्धा होत असतं। त्यामुळं बऱ्याचदा आपण जी गोष्ट दुधाची खातो आणि जी 10 आणि 15 रुपयाला आपण कुल्फी खातो, कुठली खातो, ती खरं त्या खव्याचीच असते, पण ती 10-15 रुपयात खव्याची कॉस्ट आणि त्या कुल्फीची कॉस्ट हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 10-15 रुपयात बिलकुल कुठली कुल्फी होत नाही। आणि जनरली आपण रोडवरती आनंदानं तो जो डबा असतो स्टीलचा, त्याला बर्फाच्या टेम्परेचरवरती फक्त ती कुल्फी आईस्क्रीम घट्ट राहते आणि तो कट करून तुम्हाला स्लाइस देतो, तुम्हाला ती चांगली वाटते। मित्रांनो, त्याच्यात प्रचंडपणे पाम ऑइल असतं। पाम ऑइलमध्ये हायड्रोजन ॲड केला जातो आणि त्यात कुल्फीमध्ये ॲड केला जातो, जेणेकरून ती कुल्फी नॅचरल नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा ती घट्ट राहील। त्याच्यामुळं आमचा जो फ्रीज आहे कुल्फीचा -25 डिग्री असतो, तरीसुद्धा बाहेर कुल्फी काढली तर लगेच कुल्फी मेल्ट होती। शुद्ध खायचं आहे तर लाडाची कुल्फी हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे। त्यामुळे शुद्ध खावा, भेसळमुक्त खावा। आता तर लाडाची कुल्फी घरपोच सुद्धा आहे।